हाय नमस्कार. तर बघू शकता आपल्याकडे नेहमीच प्रमाणे असंच असतं. तिथं घातला भात शिजायला, भेंडी बनवली आणि इथं काय बनवलं तुम्हाला दाखवते. लापशी बनवली रात्री मी, कारण खाऊ वाटलेली म्हणून बनवली लापशी. आणि जास्त काय त्यात एवढं नाही टाकलं छान छान. तर बघू शकता इकडं भातात पाणी बघ. ठीक आहे, नेहमीप्रमाणे आपल्याकडे काय राडा फिडा नसतो, आपला हाय तेच. आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची मला, ते का आहे ते नक्कीच ऐका, पूर्ण हेडव बघा त्यासाठी. कारण तुम्ही म्हणसान की काय तुझी आनंदाची तर बातमी आहे काय माहिती, उठतीन बोलतच बसती सारख्या. असं काय नाही. पाणी वत भातात. तर तुम्ही हेडव बघितला असेल, दीक्षाचे पप्पा बरोबर. तर खूप अशा कमेंट आल्या की काय बाई ज्योतिताई तुझा हिरोच हाय, हिरो सारखा दिसतोय, चांगला स्वभाव हाय, असं तसं बाऱ्या भानगडी बरेच अशा. बरोबर आहे, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोललात, मान्य आहे मला. पण कसं असतं माहिती आहे का, ती मला काय म्हणला नांदाय कधी ते. आता मी म्हातारपणी नांदाय जायचं का? जेव्हा मला त्याची गरज होती, माझी लहान लहान लेकरं होती, तेव्हा त्याने मला साथ दिली नाही, तेव्हा ती त्याच्या भरमीत होता. मग आता मला त्याची गरजच नाही ना. आणि जरी जायचं म्हटलं ना तर माझ्या घरचे मला सगळं पुरवतात. त्यामुळं त्याला असं वाटतं की आपल्याला बसून भाकर खायला भेटन. त्यामुळं आणि त्याची लायकी कितीही काढली, कितीही काही बोलले. आता तुम्हाला तर माहिती आहे मी किती बोलले त्याच्याबद्दल, बरंच असं काय बोलली. आता तुम्हाला सांगते काय महाग बोललेलं काय माझ्या एवढं लक्षात नाही, पण बरंच त्याच्यासारखं मी काही पण बोलले त्याला, शिव्या वगैरे भरपूर अशा काय दिल्या. पण त्याची त्याला जाणीव नाही आणि त्याच्या घरचे मला बोलू शकत नाहीत, कारण तेही तसा वागलाय. आणि त्याच्या तोंडावर तरी बोलायचं झालं ना तरी पण कधी कव्वा केव्हा असंच बोलतो. आणि हिरो असला तरी मला काही नकोय, काही असला तर मला त्याच्यापाशी जायचं पण नाही, कारण त्यांनी माझ्या जीवनाचा एवढा खेळ मांडलेला हो आहे की प्रमाणाच्या बाहेर. त्यामुळं ती हिरो असला आणि काही असला, आता तुम्ही कमेंट करता त्याबद्दल मला काय वाटत नाही, कारण तुम्ही तुमचं मत मानता, त्यामुळं त्याच्यावर काय शंका नाही. पण राहिला प्रश्न त्याच्यापाशी, म्हणजे 2-3 अशा कमेंट पण आल्या की ज्योतिताई तुझा नवरा किती चांगला आहे, नीलाच राहू वाटत नाही, असं तसं. हो का, त्या हेड्यामध्ये मी म्हणलेलं पण आहे, जर कोण जबाबदार घेत असेल तर मी जायला तयार आहे. आणि माझ्या लेकरांच्या तर जबाबदाऱ्या ती उचलत असेल आणि माझी जबाबदारी उचलत असेल आणि सगळ्या गोष्टी मला पुरवत असेल तर मला जायला काहीच अडचण नाही. पण ती मला माहिती आहे की ती उचलू शकत नाही, कारण तो फक्त विचारलं की लेकरं बरी आहेत का, पुरी दीक्षा बानू बरी आहे का, एवढं. आणि ते काय पहिल्यांदाच विचारलं नाही, बोलून चालून नंतर विचारलं की पुरी बरं काय का असं ना, विचारलं तर खरं मला आनंद झाला. पण ज्या पुरींना बापाची गरज होती त्यावेळेस त्याचं गुरमी लय चलत होती. त्यावेळेस त्याला असं वाटत होतं की मी याच्यावरच बसलोय, पैशाच्या बिंडेलवरच बसलोय. पण कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी बोलण्यासारख्या मला वाटत नाहीत. भरपूर असं त्याच्या म्हणजे बोलणं आहे, पण काय बोलावं त्याचं मला वाटत नाही की मी त्याचं नाव पण घ्यावं आणि काय करावं. आता मस्त त्याने खांद्यावर हातन दुनियान दारेन टाकलं, पण त्याची लायकी सुद्धा नाही की त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकायचे. कारण ज्या वेळेस मला त्याची गरज होती त्यावेळेस त्याने मला साथ दिली नाही. मग आता मला त्याची गरजच नाही ना. मी स्वतः कष्ट केले, मी रात्रंदिवस कष्ट केले आणि मला सांगतोय की माझं घर गळतंय, म्हणजे तो पण हेडव बघतोय म्हणायचं, म्हणजे बघतच. आणि काय म्हणतोय माझं आपलं घर गळतंय इकडलं. अरे माझ्या नावावर घर कर, मी लगेच तिथं सेड हाणते, तेवढी ताकद आहे. तू गडी असून तुझ्यात ताकद नाही आणि तू बाईची बरोबरी आणि बाईला बोलतोस तुला लाज तरी आहे का जनाच्या मनाचे.
जाऊ दे आता, तेव्हा हसून फिरून बोलला आपल्यासोबत, असं समजायचं की होता कोणतरी बोलला आपण त्याच्यासोबत, कोणतरी म्हणजे नवरा, असं मी त्याला दर्जा पण देत नाही नवऱ्या म्हणत, कारण त्याने डाग दागिनं सगळं काढून घेतलेलं होतं. त्याला पायातली जुडवी सुद्धा पुरली नाहीत की त्यावेळेस त्याने ती काढून घेतली की म्हणला मी काढले. मग त्यावेळेस असं नाही वाटलं की लेकरं पण माझीच आहेत, दे माझी लेकरं, असं नाही म्हणला, कारण त्याला ती जबाबदाऱ्या उचलायच्याच नव्हत्या. अजून लेकरांना, बानूला आणि दीक्षाला त्याचा बिस्किट नाही, सॉरी, एवढं पण मी काय आखरीत बोलत नाही की बानूला त्याचं काहीच नाही. दीक्षाला तरी त्यांनी एक का होईना बाजारातला ड्रेस घेतला होता आणि खायला का होईना घातलं होतं, पण बानूला दूध आणायला सांगितलं तरी त्याच्या ज्याने होत नव्हतं. मी दूध आणायची आणि इकून पैसे मला आई द्यायची, तेव्हा मी त्या दुधाचं पैसे द्यायची, त्याच्या तोंडावर बोलली. पण त्याला कसं आहे माहिती आहे का, पुराव्यासहित बोलणं तुम्हाला पण वाटेल की हा ताई बरोबर बोलते, पण त्यावेळेसचं पुरावा काय माझ्याकडे नाहीत. फोन तरी आला तरी माझ्याकडे काय देत नव्हता ते, तेव्हा तर काय बारका मोबाईल होता. पण आता मला म्हणतो की तू लय मोठी माणसं झाली. अरे मोठी झाली, मी कष्ट केलं, रात्रंदिवस कष्ट केलं, दुसऱ्यांच्या गड्यांसोबत कष्ट केलं, तेव्हा तुला लाज नाही वाटली कुत्र्या? आणि आता बोलतोय तोंड उचलून घर बांधा, असं कर. ठीक आहे चालते, माझ्या नावावर कर ती घर, तिथली जागा मी लगेच बांधून देते, तू करायचं होईना, पण माझ्या नावावर करून ती. मग मी बांधते, नाही बांधल्यावर बोल. तुझं मला सांगायला लागलं, अरे तू हे बांधलं म्हणून तुझ्या काय डोळ्यात काय सलाय लागल्या, त्याच्या मागं किती अडचणी होते ते नाही वे दिसत का? पैसा काय वरनं पडतो का? अरे लोकांचं एवढं कर्ज झालंय माझ्यावर, पण मी हसून तुमच्यासोबत बोलते का, तर आपलं दुःख कुणाला सांगायला नको, एवढं कर्ज झालंय मला. आणि सांगायला लागलं, जेव्हा कर्ज केलं तेव्हा मी या घरामध्ये बसले, आणि तुला तर असं वाटत असेल की तू माझ्या नावावर जागा कर की मी लगेच बांधते. तुम्ही सांगा भावा बहिणीनं, माझं काही चुकत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी जे बोलते ठीक आहे. बरं माझ्या नावावर तुला करायचं नसेल तर दीक्षेच्या नाही तर बानूच्या नावावर कर. अरे तुझ्या रेशन कार्डामध्ये सुद्धा माझं नाव नाही, तू कागद तर काढायची होती पोरींला मला जातीचा दाखला, त्यावेळेस मी भटीवर गेली, भटीवरले उचला आणली, तुझ्या हवाली केली, तेव्हा तू तिथं 2 व्यक्तीचा माणूस एकच आहे म्हणून तुला उभा करण्यासाठी तू पैसे घेतलेच, आणि त्यावेळेस मी विसरू शकत नाही, आणि ते माझ्याकडे पुरावा पण आहे, हे तुला पण माहिती असेल. हे पुरावा अतुल मामा तुम्ही बघत असाल ना हेड्यामध्ये वहिनीच्या, कधी पण बघितला असेल किंवा नसेल बघितला मला माहित नाही, ते अतुल मामा म्हणतात का, तो पुरावा आहे माझ्याकडे. आणि तुला चांगलंच माहिती आहे, त्याच्याकडून पैसे घेऊन मी तुला पैसे दिले, तर तेव्हा तू उभा राहिला, तुझ्या आईला 4 नवरं झाल्यावर तू नावं ठेवली, 4-5 नावं एका, आणि ते अडचणी मला आल्या, मला दुरुस्त करावा लागल्या, कारण लेकरांसाठी मी त्या गोष्टी केल्या. तेव्हा काय तुझ्या डोळ्यात काय माती गेलती वे? आणि तेव्हा काय तुझ्या तोंडाला चिकटपट्टी का नाही लावली? तुझ्या आईला का नाही विचारलं की आम्हाला जलमताचा आश्रम मध्ये टाक? मला सांगतोय की लेकरं आश्रम मध्ये टाक आणि तू ये माझ्याकडे, म्हणजे मी सड्या आणि अजून लेकरं काढते तुझ्यापासून, आणि मी सांभाळत बसते, बिझनेस करते आता चालू. नाही मी काय तुम्हाला बोलत नाही किंवा काय नाही, ज्या माणसाला मला राग येतो, आता तुम्ही माणसांकी मस्क्या हसून खिळून बोलले, कसं आहे आता समोरची 2 माणसं हसत असली तर आपण रडणं योग्य दिसतंय का? मग मला पण हसायला आलं, मग मी हसले, कारण तुम्हाला माहिती आहे मी कुठं तरी गेली तरी हेड्याव बनवत नाही. पण त्यावेळेस तुम्ही भरपूर अशा कमेंट आल्या की ताई दीक्षेचे बानूचे पप्पा दाखव म्हणून, त्यासाठी मी चोरून हेड्याव काढला, आणि ते वहिनीने सुद्धा बोललेले आहेत माहिती आहे ना. त्यामुळं मला काय दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्ही काय दोषी मला एवढं ठरवत नाही, पण चांगला आहे म्हणता म्हणून मला एवढं बोलावं लागलं. कसं आहे, खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे, असा तो माणूस आहे त्या लायकीचा. त्यामुळं मला जास्त त्याच्याबद्दल काय विचारू नका. तुम्हाला दीक्षेचे पप्पा बघायचे होते ते मी तुम्हाला दाखवले, आणि नंतर कधी योग्य येईन, ही वाट येईन की काय म्हणतात त्याला, वेळ येईन, ते मी सांगून येत नाही, बरोबर. त्यामुळं का नाही गोष्टी
ध्यानात आणि मनात मी कायम ठेवत असते. जेव्हा माझं मन तिथं दुखतं ना त्यावेळेसच त्या माणसाच्या मनातनं वेदना येतात आणि ते वेदना मी सहन केले त्यामुळं मला त्रास होतोय. त्यामुळं मी त्या माणसाला बोलणार, कारण तो मला फोनपे तर नंबर घेतला, आता येऊन 3 दिवस झालं पण त्याचा फोन नाही. त्यावेळेस मॅसेज केला मला तर एवढं टेन्शन आलं, पण त्यावेळेस माझ्यासमोर आला तरी पण मला टेन्शन आलंच. पण म्हणलं ठीक आहे चालतंय, एवढं आपण पण मन काय हे करायचं नाही. म्हणून त्यामुळं हेड्याव करण्यासाठी मी एवढं मन राज्य केलं आणि त्याच्यासमोर गेली. तर चला, हेड्याव आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि तुमचं काय मत आहे ते नक्कीच मांडा कमेंट बॉक्समध्ये. आणि जे मला वाटलं ते मी बोलले. तुम्ही मला चुकीचं ठरवा किंवा नाही चुकीचं ठरवा, मला काही फरक नाही पडत. पण माझे लेकरांच्या त्याने खुशी ही करून घेतली, त्यामुळं का नाही मला त्या माणसावर विश्वास नाही पहिली गोष्ट. आणि मी तिथं जावं असं तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दखल घ्या, मी जायला तयार आहे. ठीक आहे, तर चला बाय.